शमिका, जस्ट गो अवे. हे बघ रिया, मला कळतेय तुझी अवस्था. कशी काय सांग ना. जिला आज आपली सगळी फॅमिली एकत्र परत मिळाली, तिला एका एकट्या पडलेल्या मुलीची अवस्था कशी काय कळणार आहे? असं का म्हणतेस री? ही तुझी फॅमिली नाहीये का? नाही. माझी मॉम होती माझी फॅमिली. रिया प्लीज प्लीज असं नको म्हणू. हे बघ, आपले डॅड आपल्याला परत मिळालेत का? तुला तुला असं वाटत नाही की आपण आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करू शकतो? सुरुवात माय फूट. आणि आपले डॅड तुम्हाला तुमचे डॅड परत मिळाले. या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. ते जसे माझे डॅड आहेत तसे तुझेही डॅड आहेत. माझ्या मॉमला तू स्वतःची मॉम समजलास का ग कधी? हा, मानलं कधी स्वतःची आई? नाही. मानलं असतंस ना तर त्याच वेळी डॅडला तू थांबवलं असतंस. आणि तुझ्यामुळे फक्त फक्त तुझ्यासाठी डॅडनी पोलिसांना जायला सांगितलं असतं. पण तू तसं नाही केलंस. नाही केलंस तू तसं. कारण शेवटी ती तुझी सख्खी आई नव्हती. आणि तू तिला तुझी आई समजत नाहीस हे तू दाखवून दिलंस. आज खूप आनंदात असशील ना तू, पण तो आनंद असेल तुझ्यासाठी. तुला तुझी एक नवीन बहीण मिळाली. तुला तुझे डॅड परत मिळालेत. तुम्ही सगळे सगळे परत एकत्र आला. आणि मी एकटी पडली. फक्त तुमच्यामुळे मी आज परत एकटी पडली. माझी मॉम पण नाही माझ्याजवळ आता. तुमच्यामुळे माझी मॉम सुद्धा नाही माझ्याजवळ. प्लीज, मला गरज नाहीये कोणाची. मला कुणाच्याही सपोर्टची गरज नाहीये शमी. नाउ गेट लॉस्ट. जस्ट लीव. सुरुवात तर झालीये शमिका. ठिणगी पण पडली. आता ही आग वाढत जाऊन काय काय जाळून टाकते ना. तू बघत राहा. बघत राहा तू. हाँ शमिका बोल.
अभि जरा टेन्शन आलं होतं रे, तुझ्याशी एका सिरियस विषयावर बोलायचंय मला, म्हणून फोन केला. अगं बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही रे, ही रियाचं वागणं खूप बदललंय रे अभि. कोणाशीच नीट बोलत नाही, माझ्याशीही नाही. जे काय झालं त्यामुळे ती इतकी बिथरून गेली की खूप चिडचिड करायला लागली. मला आता खरंच कळत नाही तिला कसं सांभाळू. हे बघ, जे काही घडलंय त्यामुळे रियाचं सगळं जग उलटपालट झालंय. तिच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि तुला तिचा स्वभाव तर माहितीच आहे. ते दुसऱ्याच्या नजरेनं सिच्युएशन कडे नाही बघू शकत. तिला थोडा वेळ दे, सगळं नीट होईल. आय होप सगळं नीट होईल. पण तुला खरं सांगू, आता अजून टेन्शन्स नको आहेत रे अभि मला. तुझा आपल्या बाप्पावर विश्वास आहे ना शमिका? इतक्या वर्षांनी का होईना त्यांनी तुझ्या डॅडला परत पाठवलं. तो सगळं ठीक करेल, डोंट वरी. आणि ज्या बाप्पाने अभिजित मला दिलाय तो बाकी सगळ्या गोष्टी का ठीक नाही करणार. थँक्यू सो मच अभि. तू असताना मी टेन्शन घेणं चुकीचं आहे नाही? एक्झॅक्टली. त्यामुळे आता शांतच हो, ओके? मी उद्या सकाळी तुमच्या घरी येतो, डॅडशी आणि प्रियाशी सुद्धा बोलतो. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. अरे तुम्ही तर रेडी झालात. येस. मला वाटलं तुम्ही झोपला असाल म्हणून बेड टी आणला होता तुमच्यासाठी. ओ थँक्यू. बोल. येस. तुम्हाला माहिती, मम्माला पण इतकी सवय होती बेड टीची, इतक्या उशिरापर्यंत जागायची. मी रोज आणून द्यायचं तिला बेड टी. अभिजित खूप लकी आहे. बघ ना, म्हणजे जिच्या हातचा चहा इतका छान आहे, तिच्याचं जेवण किती सुंदर असेल ना. बस. तुम्हाला आवडला चहा? येस. अभिच्या आईने शिकवलंय मला चहा बनवायला. ग्रेट. ठरलं तर मग आजपासून मी तुम्हाला रोज चहा आणि ब्रेकफास्ट आणून देणार. त्याशिवाय तुम्ही ऑफिसला जायचं नाही. ओके? डन. अरे डॅड, तुम्ही अजूनही हाच परफ्यूम वापरता? माझ्या लहानपणी सुद्धा हाच परफ्यूम वापरायचा. तुम्हाला माहिती, जेव्हा जेव्हा या परफ्यूमचा वास यायचा ना, मला नेहमी वाटायचं माझे डॅड माझ्या जवळ आहे. खूप आठवण यायची तुमची डॅड. डॅड जवळ असणं किती बेस्ट आहे ना. खूप खूप सिक्युअर्ड वाटतं अशा वेळी. शमिका, डॅड, रिया तिच्या रूम मध्ये नाहीये. काय? अगं म्हणजे? सकाळी उठल्यापासून ती मला दिसली नाही. मी अख्ख्या घरभर बघितलंय, ती कुठेच नाहीये. सकाळी उठल्यापासून ती कुठेतरी गायब झालीये. अगं असेल इथेच. तू बघ तुझा फोन ट्रॅक. ओ नो डॅड, तिचा फोन स्विच ऑफ येतोय. कुठे गेली असेल एवढ्या सकाळी? काल खूप चिडचिड केली. आय होप सगळं ठीक असेल. डोंट वरी. बहुत बोला इसको काय को तकलीफ दे रहा है. वो साला ऐसा ही करेगा, खाली पीली मगजमारी. ए कौन है तू? बड़ा माल साफ किया है लगता है. ए कौन है रे तू, कहां से आई है? एक्सक्यूज मी. ये तो इंग्रजी झाड़ रही है रे आजकल. क्या नाम है तेरा? संध्या राजे, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले.
तू मला नाही विसरणार. आय लव्ह यू बेटा. आय लव्ह यू टू मम्मा. मम्मा मी कशी विसरेन का तुला मम्मा? मला तू हवी आहेस का मम्मा? मी तुला बाहेर काढून इथून मम्मा लवकरच. पण डॅड शमिकाचे डॅड हे होऊ देणार नाहीत का मम्मा? आय नो. तो अनिरुद्ध मला सुखाने जगू नाही देणार. मी आहे ना मम्मा. तू अजिबात काळजी करू नको. रडू नकोस मम्मा. मी आहे. मी तुला इथे नाही राहू देणार. मी तुला इथून बाहेर काढेल लवकरच. हे काय मम्मा? मला बघून इतका त्रास होतोय. तू कशी राहत असेल का इथे? I will not leave them. I will not leave them, मम्मा. मम्मा मी त्यांना सोडणार नाही. ज्यांनी तुझी ही अवस्था केली ना, ज्यांनी तुला इथे पाठवलं ना, मी त्यांना सोडणार नाही मम्मा. आय नो बेटा. हे सगळं खूप वाईट आहे. आय टू कांट स्टँड दिस. बट तू आलीस ना आता. तू आलीस. इट्स सच अ बिग सपोर्ट. आता अजिबात एकटं वाटत नाही मला. यु नो तू आहेस देन आय फाईट दिस. चला चला टाइम संपला. नाही थांबा ना. मम्मा डोंट गो. रिया थांबा ना थोडा. मम्मा रिया डोंट गो. मम्मा मी आहे. अहो, चला ताई. मम्मा मी आहे. रिया चला. नाही रिया डोंट गो बेबी. रिया अहो, ताई, चला. रिया अहो, ताई, चला. माझ्या मम्माला जितका जास्त वेळ या नरकात काढावा लागेल तितका तुझ्याविषयीचा राग माझ्या मनात वाढत जाईल शमी. तुला आणि तुझ्या घरच्या याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. जस्ट वेट अँड वॉच. पोलीस स्टेशन मधून फोन होता. प्रिया संध्याला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये गेली. इट्स ओके. या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तिला जरासा वेळ लागेलच. कारण निगेटिव्ह गोष्टींचा इम्पॅक्ट जास्त असतो म्हणून जास्त त्रास होतो. पण डोंट वरी. संध्याच्या इन्फ्लुएन्स खाली मी तिला जास्त काळ राहू देणार नाही. तिला सुद्धा तुमच्यासारख्या चांगल्या वातावरणात मी परत आणेन. असो मला ऑफिसला निघायचंय. आणि आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये कितीही चांगल्या वाईट गोष्टी जरी घडल्या तरी त्याचा आपल्या कामावर कधी परिणाम होत यायचा नाही. शमी हे घे. हो डॅड बाहेर खूप थंडी आहे. एवढं घाला. डॅड काय झालं? आपल्या माणसांच्या मायेची सवय राहिली नाही आता. पण बरं वाटलं मला. कारण हा व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. ये ए शमिका, आज ना मी तुम्हा सगळ्यांची एकमेकींच्या बरोबर एक अशी वेगळी ओळख करून देणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्याजवळ नव्हता तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एक गोड मुलगी आली, माझी लेक बनून. तिने मला अपार आनंद दिला. तीही माझी हट्टी लाडवलेली डॉल प्रिया.
जेव्हा तुम्ही कोणीच माझ्या आयुष्यामध्ये नव्हता त्यावेळेला मी अनाथ आश्रमामध्ये जायचो, तिथल्या मुलांच्या मध्ये रमायचो, खेळायचो त्यांच्याशी. त्यांच्या निरागस हसण्यामध्ये, निरपेक्ष जीव लावण्यामध्ये मी तुम्हाला शोधत असायचो. आणि मग एक दिवस खाऊ हवाय? कुठला हवाय? अरे बाप रे, तुला कुठला हवाय? घे. मिळाला आता. बार, तू ये. तुला खाऊ हवाय? मला नकोय. मी देतोय ते नकोय, मग तुला काय हवंय? लाय बाबा पाहिजे. मला इथं नाही राहायचे. कोण होणार माझे आई बाबा? तुला इथे नाही राहायचं. आई बाबा हवेत. हे घे. आजपासून ना हे एवढं मोठं घर आहे ना, हे आपलं. आपलं? आपलं म्हणजे तुझं आणि माझं. थँक्यू काका. काका नाही म्हणायचं. आजपासून तू मला डॅडी म्हणायचं. काय म्हणशील? डॅडी. ए प्रिया, हे बघ आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, छान झालेलं आहे. आता तू सुद्धा आमच्यामध्ये राहिलाय. हो डॅड, तोच विचार करून मी तुमच्याशी बोलायला आले. आणि सी व्हॉट आय हॅव बॉट. तुमचे फेवरेट समोसे. अरे हो, खाण्यावरून आठवलं, ह्या सगळ्या गडबडीत सांगायचंच राहिलं. डॅड, तुमचा टिफिन रेडी आहे. छान घरचं बनवलेलं जेवण मी केलंय. आणि हो, ब्रेकफास्ट पण रेडी आहे. छान साजूक तुपातला शिरा फक्त तुमच्यासाठी. तू बनवला गोड शिरा साजूक तुपातला? हो, म्हणजे अभिसाठी शिकले मी. माझी आई बनवायची माझ्यासाठी गोड साजूक तुपातला शिरा. ए प्रिया, चल आपण आता सगळे मिळून छानसा ब्रेकफास्ट करूया, कारण माझ्या लेकीने ना असा गोड साजूक तुपातला शिरा बनवलेला आहे. चलो कम 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 कम. प्रिया, डोंट वरी, समोसे वेस्ट नाही जाणार. ते काय ना, औषधं खाऊन खाऊन तोंडाची चवच गेली आहे आणि गोड मला आवडत नाही. समोसे वुड बी ग्रेट. थँक्स अ लॉट. थँक्यू. तुला खरं सांग, हे असं घरगुती जेवण, तब्येतीची काळजी, या सगळ्याच गोष्टी विसरून गेलो होतो. मगाशी तुझ्या रूम मध्ये आलो होतो तेव्हा मला बुटीकचा सेटअप दिसला. मला काय तुला बुटीक करायचंय का तुला? म्हणजे मी तुला सेटअप उभा करून देऊ शकतो. आपण असं छान असं जंगी ओपनिंग करूया त्याचं. डॅड, हे सगळं नंतर बघू आपण. तुम्हाला सांगू, या सगळ्यात आधी मला तुमची
आपल्या घराची काळजी घ्यायची आणि जास्तीत जास्त वेळ मला तुमच्या सोबत घालवायचा आहे. गुड. बरं आता ब्रेकफास्ट करूया. थंड होईल नाही तर तो. एक काम कर, मला शिरा पार्सल दे. डॅड ऑफिस मध्ये बसून खातो रे मी. तुम्हाला खातो मी. आज मला खूप बरं वाटलं. का विचार? का? आज माझ्या 3ही मुली मला परत मिळाल्या. ओके चलो बाय बाय बाय. आणि ही रिया घरी आली की मला फोन करा. ओके चलो बाय बाय. बाय डॅड. बाय बाय बाय. 3 मुली म्हणजे मी, शमिता आणि नाही, मी कुठे या सगळ्यांच्या? 3 मुली म्हणजे रिया, शू आणि शमिता. डॅड मी फक्त या तिघींची रिप्लेसमेंट होते का? प्रिया तू बस, मी शिरा आणते तुझ्यासाठी.